रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावाजवळ हा अपघात झालाय आणि भरधाव कारनं याच्यामध्ये दुचाकीला धडक दिलेली आहे, ज्यामुळे हा अपघात झालेला आहे असं समजतंय। अपघातामध्ये पती पत्नीसह 1 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। ही भयानक दृश्य आपण बघतोय। मृत कुटुंब धाराशिव जिल्ह्यातले आहे असं समजतंय। ऊसतोड कामगार कुटुंब होतं हे आणि त्यांचा दुर्दैवी अंत या अपघातात झालाय। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। स्वप्नील, आणखी काय तपशील आहेत याबाबत? नक्कीच जी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे येथे भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने 3 जण जागीच ठार झालेत। यामध्ये पती पत्नीसह 1 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे। सुरेश शिंदे, संजना शिंदे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर शिंदे अशी त्यांची नावे आहेत। शिंदे दाम्पत्य हे धाराशिव जिल्ह्यातील असून ते ऊसतोड कामगार आहेत। सांगलीतील गळीत हंगाम संपून दाम्पत्य आपल्या मुलासह दुचाकीवरून धाराशिवकडे निघाले होते। यावेळी मध्यरात्री भरधाव कारने त्यांना ठोकरले। मिरज जवळील भोसे येथे हा अपघात झालाय। या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले तसेच अतिरक्तस्राव झाल्याने 3 जागीच मृत्यू झालाय। यामध्ये 1 वर्षाच्या बालकाचा देखील समावेश आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी आता कार चालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय। जी स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।